आय हेट समर. मला उन्हाळा बिलकुल 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 आवडत नाही. मला लिटरली उन्हाळ्यामध्ये एवढी चिडचिड होते, एवढं कसं तरी होते की मी तुम्हाला काय सांगू. जे मला वर्षभर कोणते आजार किंवा काही प्रॉब्लेम होत नाही ते फक्त मला उन्हाळ्यात होतात. म्हणून मी स्वतःला थंड ठेवण्यासाठी सकाळ सकाळी उठून पहिला मी टरबूज खाल्लं, कारण मला स्वतः बॉडीमध्ये उन्हाळ्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो, खूप जास्त मला गरमी निघते. म्हणून मी उन्हाळ्यात जेवढं माझ्याने हायड्रेटेड राहणं होतं मी राहते, कारण की खूप जास्त त्रास स्वतःला होतो. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःला घ्यावी लागते. दिवसभर एसी मध्ये खरंच एवढं छान वाटतं ना की तुम्हाला काय सांगू. आणि मला माहित आहे की माझ्यासारखं उन्हाळा तुम्हाला लोकांना पण नाही आवडत असेल, पण काय करणार, सृष्टीचा नियम आहे, हे चक्र चालूच राहणार आहे. 9 तासाची मजुरी करून आली मी घरी. तुम्हाला तर माहित आहे की माझ्या घरचे गावाला गेलेले आहे, म्हणून मी काही दिवस मोकळी सांडसारखी आहे. जे वाटलं ते खायचं, जे वाटलं ते करायचं, टेन्शनच नाही कोणत्या गोष्टीचं. मम्मी नसल्यामुळे सकाळ संध्याकाळची दिवाबत्ती बी मलाच करावी लागते. आणि आज मला नूडल्स खायची खूप जास्त इच्छा झाली, तर मी म्हटलं चला आपण घरीच ट्राय करूया. यामध्ये पैसे पण वाचतील, माझा टाइम पण पास होऊन जाणार आणि सोबत मी काही नवीन शिकून पण जाणार. तसं तर तुम्ही बघतच असेल की मी आजकाल खूप नवीन नवीन व्हेरायटी बनवायची शिकलेली आहे. घरी काहीच भाजीपाला नव्हता, त्यामुळे मी फक्त कांदा आणि टोमॅटोज यूज केले माझ्या नूडल्स मध्ये. आणि खरं सांगू तुम्ही फर्स्ट टाइम नूडल्स बनवले आणि खरंच फर्स्ट टाइम मध्येच एवढे डिलिशियस बनले की तुम्हाला काय सांगू. मला असं वाटतं मी आता झाली सर्व गुण संपन्न मुलगी. मला आता सर्वच गोष्टी येतात, कोणत्या गोष्टीमध्ये मी मागे नाहीये. असा होता आजचा माझा दिवस. भेटूया उद्या. बाय, टेक केअर.